हाय, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर बघा, आजच्या ब्लॉगमध्ये मी मार्केटला चालले बाहेर, कारण सोमवारी संक्रांत आहे आणि आज सॅटरडे शनिवार आहे आज. तर मला विड्याचं माझं सामान घ्यायचं राहिलेलं आहे, तर मी ते सामान घेण्यासाठी चालले. मी तुम्हाला दाखवते माझ्या व्हिडिओमध्ये काय काय सामान असते ते, आणि तुम्ही पण मला कमेंट करून नक्की सांगा तुमचा पण कोणाकोणाचा कोणकोणता विडा आहे. प्रत्येकाचा वेगवेगळा विडा असतो, तर तुमचा पण कोणता विडा आहे तो मला नक्की सांगा कमेंट करून. आपण जाऊ तिथं मार्केटला. तर बघा, आले आता दुकानामध्ये, तुम्हाला दाखवते मी आता काय काय घेते सामान ते आपण बघूयात आता. सफेद तेल कैसा? सफेद तेल पाव किलो 60 रुपये. 45 दिलं ना, खारीक, खोबरा, सुपारी, खोबरा दिलं आणि 25 खारीक पण द्या. जमिनी गहू हे साखर पाव किलो दिलं. ठीक आहे, शेंगदाणा 1 किलो बरोबर लावा. काउंट बरोबर करा, ते विड्यासाठी लागतात. परत कमी जास्त झालं तर परत राहतील. सुपारी पाव किलो. किती झाले? 217. तर बघा, आता विड्याचं सामान घेऊन झालं आता माझं. मी आता हे तिळगुळ घेण्यासाठी आले. मला भरपूर सारे वेगवेगळे बनवले तिळगुळ पण. तर असे बनवलेत वेगवेगळे, चिक्क्या पण बनवलेले आहेत. हे बघा, असे सगळे विकायला. चला आता आपण आता तिळगुळ घेऊयात. आता हे बघा, आता हे असे चुडा आणि पाटल्या घेतल्यात. ते पोराला हे घेते, मग परत पडलं व्यवसायाच्या आधीच हे व्हायचं उघड. बांगड्या पाहिजे आता घेतलं चुड्या आणि पाटल्या घेतल्यात आता. तर बघा, सचिन पण भेटलेत मला आताच. ते पण घरी निघाले होते, तर मला ते चौकात भेटले. आता माझं सगळं सामान पण घेऊन झालं. आता बोलवले बघा मला. असं काही नाही आहे, कारण त्यांचा टाईम पण झाला होता घरी येण्याचा, त्यामुळे मग ते भेटले मला रस्त्यात. त्यांनी रिक्षा पार्किंगला लावत होते ते, त्यावेळेस मग दिसले ते पण. ते बोलले तर आले तर चला सोबत जाऊयात घरी. माझं पण घेऊन झालं होतं सगळं, आता आम्ही सोबतच निघत आता घरी. तर बघा, आता फायनली मी घरी आले. सचिन मी आम्ही दोघे पण आलोत घरी. शंभू वाट बघत होता, आल्या तर लगेच पकडून घेतलं त्याने. तर मला नाही बघितलं त्याने आज, पण आले तर त्याच्या पप्पाकडेच गेला, कारण त्याचे पप्पा सकाळपासून आले नव्हते. तर आला की पहिला पप्पांकडे गेला तो. शंभूसाठी मी बॉटल घेऊन आले पाण्याची, तर त्याच्या पिण्यासाठी त्याला. तर पिऊसाठी आणली नाही आहे बॉटल, त्यामुळे ती जरा रुसली माझ्यावरती. ती काय आली नाही माझ्याकडे आले लगेच. तिच्यासाठी भेटलीच नाही बॉटल. तिला स्ट्रॉवाली पाहिजे होती वॉटर बॅग, पण ती नाही भेटली. मी तिला बोलले तुला नेक्स्ट टाईम आणेल म्हणून, पण ती रुसली. ती बोलती की तू शंभूसाठी आणली, माझ्यासाठी नाही आणलेली. ती रुसली जरा. आता बघा, आता आम्ही ज्वेलरी शॉपमध्ये आलो. बघा, सचिन आज काय घेतात संक्रांतीचं स्पेशल. त्याने अचानक सरप्राईज दिले. मी ते खण घेण्यासाठी आले होते खाली, तर ते बोलले की चल काम आहे, तर घेऊन आले जात तसं ज्वेलरी शॉपमध्ये. तर बघा, तुम्हाला पण दाखवते ते काय घेत आहेत ते, आपण बघूयात आता. हे बघा, ज्वेलरी शॉपमध्ये आलो. तर सचिन बघा हे मंगळसूत्र घेतात, त्यांनी सरप्राईज दिले मला. ते बोलतात की संक्रांतीचं घेणार आहे बोलले तुला, ते जॉईन करतात. असे भरपूर सारे वेगवेगळे होते ऑप्शन. माझं आधीचं म्हणजे आहे ते चैनीतलंच आहे, तर त्यांनी असंच ते बोलले त्याच्यातलंच घेऊ, त्यांना छान वाटते. हे नवीन घेतले, तर कसं आहे काय मला नक्की सांगा कमेंट करून. ये ना, ये आता है, ये कब गारंटी की रहती है, 95 का रहता है ना, तो इसका ये सेल करते पर आता है, इसमें आपको 200-300 रुपये कटता है. सोने का वैसे ही है ना, तो यहाँ से बाहर इन्फेक्शन चांदी में नहीं होता, चांदी में कैसे होता. हे माझं आधीचं मंगळसूत्र होतं, हे आता दुसरं नवीन घेतलं. बड़ा होता तो मैं कोटिंग करते थे, इसमें ना
ज़्यादा ही हम लोग को भी पिऊचं ज़्यादा कसं परेशानी खेळणं नहीं चाललंय. है। इच्छा 2 मिनट में पेपर गया। मैं उसको फोन किया बोलता है आप तर आता घेतलं आम्ही मंगळसूत्र. आमची शॉपिंग पण करून झाली. आता सचिन जाणार रिक्षावरती आणि मला माझे खण वगैरे घ्यायचे राहिलेत पूजासाठी. तर मी आता ते घ्यायला जाणार आहे. आपण जाऊया आता तिकडे. इथे शॉपिंग झाली आपली. शंभू पण झोपलाय आता. तिला पण जाऊया खण आणायला जाऊया आता. बघा मित्रांनो, संक्रांतीची तयारी. दीपाली बघा खण घेते. लिस्ट करून आणली का काय? बघा इथं खण पुंजायचे असते. बघा खण पुंजते बघा इथंच. आमची दीदी बी बघा कशी मध्ये मध्ये करायला लागली. आता घरी गेला परत अजून एकदा पुंजावं लागतं. ती सुगरण उभी आहे, तिला लावा. पप्पाला गेली लावायला. ते बघा आता मी पूजा केलेली आहे. बघा मंदिरातली सकाळी झालेली माझी पूजा. हार आणायचा राहिला होता. आता येताना हार घेऊन आले आणि हार पण लावून झालेला आहे. आणि इथं खाली असं हे खण पूजलेत आम्ही सगळे असे. आमची भोगीची भाजी पण झाली. आणि पिऊ बघा इकडे जेवण करते. पिऊ तू जेवण करते ना? हे बघा पिऊ भोगीची भाजी आणि भाकरी खाती बाजरीची. छान आहे का पिऊ? काल रात्री मी विड्याचं सामान घेतलेलं आणि आज सकाळचा खण घेतलेला. दोन्ही ब्लॉग मी एकत्रच केलेत आज. सेपरेट नाहीत केले. पूर्ण भोगीचा सेपरेट ब्लॉग एकच ब्लॉग बनवलेला आहे. सेपरेट नाहीत बनवले मी ब्लॉग. तर रात्रीचा आणि सकाळचा असं दोन्ही मिळून मी एक ब्लॉग बनवलेला आहे आजचा. तर तुम्हा सर्वांना पण भोगीच्या पण हार्दिक शुभेच्छा आणि उद्याच्या मकर संक्रांतीच्या पण हार्दिक शुभेच्छा. तर आपण हा ब्लॉग आज इथेच एंड करूयात. आणि तुम्हाला मी आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये मकर संक्रांतीच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूयात आता सगळेजण. आणि तुम्हाला मकर संक्रांती सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये.